भिवंडी तालुका गुंदौली गांव में हर वर्ष की तरह इस वर्ष भी आज दिनांक 30 दिसंबर 2024 को श्री क्षेत्र शिरडी से वापस आई पालकी के उपलक्ष्य में ओम साई श्रद्धा सेवा मंडल द्वारा सत्यनारायण की महापूजा व श्री साई भंडारा का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भारी संख्या में मान्यवर व गुंदौली गाँव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर सत्यनारायण की महापूजा व साई भंडारे का लाभ लिया। तो वही आए हुए मान्यवर व देनगीदारों का सत्कार ओम साई श्रद्धा सेवा मंडल द्वारा शाल व सम्मान चिन्ह देकर स्वागत किया। सचिन नरेश म्हात्रे, आनंदीताई गोंदीवाला, कृपया आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे। माननीय श्री चंद्रकांत हाते पाटील, कृपया व्यासपीठावर यायचं आहे। कृपया व्यासपीठावर यायचं आहे। पहिल्यांदा 15 ते 20 वर्षापासून ठाणे या शहरातून जात असत। आमचा ध्येय होता की आमच्या गावातून हा पालखी सोहळा आयोजित करण्याचा एक ध्येय होता की आमची सर्व कमिटी त्यामागे उभी राहिली आणि हा जवळजवळ आमचा 3रा वर्ष आहे। आम्ही पालखी गुंदौली भिवंडी ते श्री क्षेत्र शिर्डी येथे जातो। आम्हाला जवळजवळ 21 डिसेंबर ते 27-28 डिसेंबर हा आम्हाला 8 दिवसाचा कालावधी लागतो। यामध्ये आम्ही सर्व आमच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सभासद हे 2 महिन्यापासून यामध्ये झोकून आपला मेहनत करतात आणि सर्व मनोभावे साईबाबांची सेवा करून हा पालखी सोहळा संपन्न करतात। आणि तिकडून आल्यानंतर हा आमच्या गावातील सर्वांनी जे मोलाचं सहकार्य केलेलं असतं त्याच्यासाठी आम्ही हा साई भंडारा आयोजित केला आहे। मी एवढंच सांगेन की आमच्या पालखीला जो सर्वांचा हातभार लागतो त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो आणि त्यांच्यामुळे आमची पालखी खरोखर चांगल्या प्रकारे संपन्न होते। आज आम्ही 7 दिवस 8 दिवस चालत जातो। जे चालणारे माऊली आहेत त्यांचं मोलापासून आम्हाला सहकार्य असतो, कारण पालखी खांद्यावर घेऊन जाणे आणि बाबांना घेऊन जाणे म्हणजे काही खाऊ गोष्ट नाही आहे। खांद्यावरती पालखी घेऊन जाणे, 7 दिवस चालणे, विना चपलेने चालतात, काही चपलेने चालतात आणि देवाचं नामस्मरण करतच जातात। नामस्मरण करता करता कधी पालखी त्यांच्या खांद्यावरती आणि कधी ते जोसाने चालत जातात हे समजतही नाही। आणि या पालखीचा उद्देश असा की आम्ही आता तुम्हाला आमच्या माऊलीने सांगितलं भरपूर वर्षापासून ठाण्यापासून जातो, पण आमच्या सर्व सभासदांची इच्छा झाली की आपल्या गावातून हा सोहळा संपन्न झाला पाहिजे। त्या उद्देशाने आम्ही 3 वर्षापूर्वी हा सोहळा संपन्न करण्याचा प्रयत्न केला आणि तो सफल झाला आमचा प्रयत्न। आणि जे कोणी आमचे माऊली आहेत जे चालतात त्यांचं खरंच आम्ही मनापासून ऋणी आहोत की त्यांचं सहकार्य मोलाचं आहे आम्हाला।
आणि प्रत्येक ठिकाणी नाश्ता, पाणी, जेवण सगळं व्यवस्थित होतं. आम्हाला जिथे जातो तिथे आम्हाला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स पण भेटतो. असं कुठेही होत नाही की आम्हाला या ठिकाणी गेलो आम्हाला तिथे जागा मिळाली नाही. साईंच्या कृपेने आम्हाला प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित जागा पण मिळते. आचार्य आमचे एवढे सुंदर आहेत, एवढे चांगले आहेत की त्यांच्या हाताचा एवढा गुण आहे ना, कुठल्याही मुलाला पालखीत 8 दिवस त्रास होत नाही. जेवण एकदम उत्तम प्रकारे बनवतात ते. आणि आल्यानंतर आमचा जो पालखी सोहळा आहे, शिर्डीमध्ये गेल्यानंतर जे चरण आणि जी प्रतिमा आहे ती बाबांची आम्ही सर्व साई भक्त मिळून ती प्रतिमा आणि चरण आम्ही साईंच्या चरणी घेऊन जातो. तिथून त्यांना ते नतमस्तक करून आम्ही परत त्यांची मिरवणूक आपल्या गावातनं घेऊन येतो. बस एवढंच बोलेन. सर्व साई भक्तांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक आभार. बस एवढंच बोलेन मी. साई बाबा शिर्डीला पायी पायी